छत्रपती शिवाजी महाराज हे एक पराक्रमी राजे तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक अद्वितीय नियोजनकर्ते देखील होते. शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेपूर्वी अचूक माहिती आणि गुप्त माहिती गोळा करायचे आणि उत्कृष्ट अशी मोहीम आखायचे. त्यांच्या गड किल्ल्याची बांधणी अशी की शत्रूला जिंकणं जवळजवळ अशक्य. त्यांनी आरमार उभारून समुद्रावरही सत्ता प्रस्थापित केली होती. सैनिकांमध्ये कडक शिस्त आणि लोकांमध्ये विश्वास ही त्यांच्या कामाची धारणा होती. त्यांचं यश तलवारीपेक्षा जास्त त्यांच्या नियोजनात दिसून येत होतं. गनिमी कावा करून शत्रूवर कसं मात करायचं हे फक्त शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं होतं. ते शत्रूला सळो की पळो करून सोडायचे. असे रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या नियोजनाची पद्धत नेमकी कशी होती, त्यांचा दूरदृष्टिकोन नेमका कसा होता आणि कशा प्रकारे गड किल्ल्याची सुरक्षितता त्यांनी केली होती, या विषयाची एक छोटीशी गोष्ट आम्ही आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. मंडळी नमस्कार, मी सुमित. विषय खासमध्ये तुमचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रभर असंख्य गड किल्ले जिंकले. त्यापैकीच एक महत्त्वाचा गड होता, तो म्हणजे रायगड. रायगड किल्ल्याची बांधणी ही पूर्णपणे झाली होती. एक उंच आणि भव्यदेव गडाची निर्मिती महाराजांनी त्या काळामध्ये केली होती. गडावर पायथ्यापासून चढून येणं सोपं काम नव्हतं. महादरवाजा सोडून इतर कुठेही वर चढून येण्याची सोय नव्हती. कोणताही शत्रू या गडाकडे बघत नव्हता, अशी या गडाची रचना होती. मात्र तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मनामध्ये एक शंका होती, खरंच हा गड एवढा अभेद आहे का नाही, एकदा तपासून तर घेऊया. म्हणून शिवाजी महाराजांनी एक युक्ती लढवली. त्यांनी एका स्पर्धेचं आयोजन केलं. त्यांनी सांगितलं की जो कोणी व्यक्ती या किल्ल्याचा महादरवाजा सोडून इतर कुठल्याही मार्गाने वर चढून येईल आणि ध्वज फडकवेल त्याला 100 होऊन तसेच एक सोन्याचा कडा आणि एक उमदा घोडा बक्षीस म्हणून दिले जाईल. या स्पर्धेची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण स्वराज्यामध्ये पसरली आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एक डोंबाराचा मुलगा तयार झाला. त्याने एके दिवशी सर्व गडाचे सर्वेक्षण केलं, संपूर्ण किल्ला फिरून काढला आणि एक अवघड मार्ग निवडून त्यातून सोपा मार्ग काढत तो तरुण वर चढला. त्याने ती स्पर्धा जिंकली. परंतु ज्या मार्गाने तो तरुण वर चढून आला होता तो मार्ग अतिशय खडतर आणि खूप अवघड होता. त्या मुलाच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या, खरचटलेले डाग दिसत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला जखमी अवस्थेत पाहिलं आणि त्यांनी त्याला आलिंगन दिलं. सर्वात प्रथम त्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले आणि त्याला औषध पाणी देऊन दुसऱ्या दिवशी भरसभेमध्ये सर्वांच्या समोर त्या तरुणाला ठरल्याप्रमाणे 100 होऊन तसेच एक सोन्याचा काडा आणि एक उमदा घोडा बक्षीस म्हणून दिले आणि त्यांनी त्या तरुणाला आपल्या सैन्यामध्ये भरती देखील करून घेतलं. तो तरुण ज्या मार्गाने वर आला होता तिथे शिवाजी महाराजांनी तटबंदी करून घेतली, जेणेकरून तिथून कुठलाही शत्रू किंवा दुश्मन वरती येता कामा नये आणि एक चांगली स्पर्धा संपन्न झाली. तर अशा पद्धतीचं एकंदरीत महाराजांचं नियोजन होतं. दूरदृष्टी होती, म्हणजेच एकाच नियोजनात अनेक गोष्टी साध्य करणं हे महाराजांचं ध्येय होतं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नियोजनबद्ध गोष्टी असणं फार आवश्यक आहे, कारण नियोजनामुळे जीवनात सरळता आहे आणि नियोजनाअभावी जीवन हे व्यर्थ आहे. मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा विषय खास. आणि आमच्या पेजला आताच फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.